शेवटचा एक सामना आपल्याला पाहायला मिळाला ई ग्रुप मधून पहिली लढत आज 2 एक्स्ट्रा मॅचेस आपण स्पर्धेच्या वतीने घेतो आणि त्यामध्ये नुकताच बहुपाडा संघाने बाजी मारली विजय संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि आता एका बाजूला टीम सारा 11 चिखलोली आणि सारा 11 चिखलोली आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई मित्रमंडळ ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव। षटक क्रमांक पहिलं गोलंदाज नीतू गवळी येतात बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटने। स्ट्राईक एंडला फलंदाज सज्जत हर्षद आणि नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या साथीने अक्षय। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे। श्री गणेश क्रिकेट संघ एवे आयोजित बैत्री चषक 2025। मला असं वाटते की या दर्जेदार आयोजन आणि या शानदार पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जाऊया मागच्या दिशेने। पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बाहेरच्या बॉलला आणि अगदी आपण पाहतो कबब पॉइंटला एक धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने आज कल्याण ग्रामीण या विभागातील सर्व संघ तुम्हाला पाहायला मिळतील। नुकताच आम्हाला जी माहिती मिळाली की आपटी आणि रुंदे संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करू। षटक क्रमांक पहिलं नितेश गवळी ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, नो चान्स इनटू द फिल्डर। बॉल चालला सीमा पार, धावा मिळतील 4। गवते आले आणि आता संघाचं धावफलक आपण पाहतो 5 वरती पोहोचलेले। सकाळचं सत्र आज अतिशय सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। क्लायमेट आहे आल्हाददायक आहे, प्रसन्नदायक वातावरण आहे, कारण आज बागी गणेश उत्सव या ठिकाणी आज प्रारंभ होतोय। या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा नितेश राऊंड विकेटने राईट आर्म राऊंड विकेट। जसा स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय आला, अक्षय सुरखादे हो यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली आहे। बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये, प्रशांत सूर्यराव सेकंडचा कॉल, काही गरज नव्हती मी तर म्हणेन। अगदी आपण पाहतोय कदाचित फलंदाज या ठिकाणी कोणता बाद असेल यासाठी आपण क्रॉसिंग चेक करणार आहोत DRS मध्ये। एक्झॅक्टली अक्षय सुरखादे बाद का हर्षद धोंडे बाद हे मात्र तपासलं जाईल। फलंदाज एक बाद नक्की तर असणार आहे, परंतु तो कोणता याचा उलगडा लगेचच होईल। या रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी सफलता मिळाली आहे, सांघिक यश। परंतु फलंदाज कोणता बाद असेल आता 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट काल ऑफिशियल अपडेटर विजय पगारे होते, परंतु आज या ठिकाणी तुम्हाला अभिषेक कामत पाहायला मिळणार आहेत। बॅट फ्रॉम दामत नेरळ। निलेश भोईर सुद्धा आहेत ऑफिशियल स्कोरर आणि या ठिकाणी आमचे ऑफिशियल दोन्ही कॅमेरामॅन, एका बाजूला सौरभ आणि दुसऱ्या बाजूला गणेश वारघडे चॉकलेट बॉय वडवलीचे। ऑनफील्ड अंपायर डिसिजन हर्षद धोंडे इज गॉन। हर्षद धोंडेला मात्र परतावं लागेल एक धाव, त्याने सिंगल ऐकवटली जरूर। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार अक्षयच्या बॅटमधून आला, धावा तिथे 5 पाहायला मिळाल्या।
आणि त्यानंतर लगेचच ऑनसाईडला मिड विकेटला बॉल चालला. त्या ठिकाणी ॲक्युरेट थ्रोपैकी पाहायला मिळाली प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्या यांची. गोलंदाज सज्जात. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चालला लॉंग गॉफला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक बॅटिंग करत असताना अक्षयच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. सूर्यराव म्हटलं तर स्वामी स्पोर्ट्स ते सर्वे सर्वात एस एस बॅट क्रिएशन. आपण पाहतोय तुम्हाला स्वतःची हक्काची बॅट घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच बदलापूरमध्ये स्वामी स्पोर्ट्सला भेट देऊ शकता. हो, खोलवा टप्पाचा बॉल जे मात्र प्रशांत सूर्यराव यांच्या स्वतःच्या बालकीचे आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव 1 मिनिटात आले. त्यांचं सांगतात बाळा मैदानामध्ये दाखल झालाय इन 8 नंबर 3च्या पोझिशनला. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत 13 धावा, 13 रन्स. चांगली सुरुवात आहे. नितेश गवळीची सुद्धा सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. त्याच्या षटकामध्ये एक सांघिक यश मिळालं, परंतु धावा इथे आपण पाहिलं तर एक चांगली स्थिती आहे. चिखलोली गाव या संघाची आपण पाहतो. सारा 11 चिखलोली. सारा हे नाव ऐकल्यानंतर अपसुक डोळ्यासमोर किशोरजी सुरकादे हे नाव आवर्जून येत असं. सारा आधार फाउंडेशनचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्याच कन्येच्या नावानं आज सारा 11 चिखलोली हा संघ खेळतोय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज आपण पाहतो नितेश गवळी. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात आणि अगदी आपण पाहतो या ठिकाणी जजमेंट थोडंसं खराब राहिलं मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाचं. कदाचित आपण पाहतो त्या ठिकाणी पत्तू होते, परंतु अगदी थोडंसं त्यांचं जजमेंट चुकीचा पाहायला मिळाला. मला तर असं वाटतं की झेल घेण्याचा प्रयत्न त्यांचा भरपूर चांगला होता, परंतु एक्झॅक्टली हा चेंडू कुठे पडेल हे त्यांना माहीत नव्हतं, ठाऊक नव्हतं. ऑलरेडी थोडेसे पुढे सरकले आणि मागे हा चेंडू जमिनीवरती लांड झाला. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आज तुम्हाला संघ बरोबर दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आम्ही थोडेसे लेट आहोत आणि या ठिकाणी हा सामना आणि ही स्पर्धा थोडीशी उशिरा चालू झालेली आहे. लक्षात असू द्या, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता मार्चच्या दिशेने प्रत्येक संघ या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित होईल. बदलापूर असेल, बांगणी असेल, कल्याण ग्रामीणचे आज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज येतात बॉलिंग ट्रॅकवरती टँगो अर्थात तेजस ठाकरे. चला, 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असणार आहे, लक्षात असू द्या. पहिला बॉल जागा बनवली आहे, परंतु मागे आपण पाहतो मिसटायमिंग होता. क्षेत्ररक्षक जज करता चेंडू हाताला ब्रश करून या ठिकाणी अगदी आपण पाहतो झेल ड्रॉप सुद्धा झालेला आहे आणि आता एकंदरीत 3 धावा मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा धाव फलकावरती 18 आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नरेश यशवंतराव आणि दिनेश यशवंतराव यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे आणि दर्जेदार स्पर्धा तुम्हाला अगदी आपण पाहतो. या स्पर्धेची चर्चा होती गेली 1 ते 2 महिन्याभर की स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये खेळवली जाईल. मोहोपाडा एरंजाड बार्बेडाम रोड. हो, लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल बाईट बॉल अवांतर धाव मिळेल, कारण एक्झॅक्टली हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप भरपूर बाहेर पाहायला मिळाला आहे आणि पंच आमच्याकडे वळतात. अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपानं. टीमची टोटल 19 धावा आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात. हो, आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
अगदी या बाईची धाव चिकी सिंगल पुन्हा एकदा या ठिकाणी एकवटण्यात आली. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. कदाचित आपण पाहतो एक एक धावेला फार महत्व आहे आणि या धावा कदाचित डॉट बॉल आल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त धावा खर्च करणं हे तुम्हाला टाळावं लागेल. ऑन साईडला वळवलंय. धावा इथे मात्र अगदी आपण पाहतोय कदाचित ती धाव वाचवता आली असती तर इथे स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली नसती आणि हा चौकार सुद्धा वाचवता आला असा. बॉल चाललाय, षटकार या ठिकाणी वाचवता आला असा बाप करा आणि हा षटकार सुद्धा मिळालाय. धावा मिळतील 6. टीम सारा 11 चिखलोली संघाला. डॉट बॉल वरती या ठिकाणी कदाचित आपण पाहतो ते फेकण्याची चुकी केली प्रशांत सूर्यराव यांनी, असंच म्हणायला हरकत नाही. आता ओ लाईन चांगली पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर नॅशनल ब्रेक झालाय आणि इथे अगदी क्लोज कीपिंग पाहायला मिळते. विकेट किपर प्रशांत सूर्यराव आहेत, स्वामी स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि त्यांची चर्चा आपण मगाशी करत होतो. आणि आता आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू लगेचच यष्टांवरती लवला सुद्धा जातोय. सेफ असेल बॅट्समन पंच तटस्थ भूमिकेत पाहतो आपण. केपी अर्थातच कुणाल पेनकर आहेत आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज बुटेरे सर आहेत, मॅन फ्रॉम कल्याण ग्रामीण. आणि आज त्याच विभागातील तुम्हाला दिग्गज 8 संघ खेळताना दिसतील. आम्हाला नुकताच माहिती मिळाली आहे. दिनेश यशवंतराव ऑन साइडला क्रॉस बार स्ट्रोक, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चालला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये सेकंडचा कॉल. अक्षय सोरकादेला हवी आहे दुसरी धाव. सातत्याने संधी मिळेल ना मिळेल त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न अक्षय सोरकादे करतात आणि त्याच्या साथीनं त्याला साथ मिळते ती फलंदाज बाळाची, जो मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे त्याचा प्रतिबिंब म्हणून मैदानावरती खेळतोय. धावांचा ओघ आता सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा जास्त पाहायला मिळाला आहे. हो या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला अँगल क्रिएट करत असताना तेजस ठाकरे अर्थात टांगोला पण पाहिला. पडल्यानंतर थोडंसं आउटस्विंग बाहेरच्या बाजूने चेंडू वळाला आणि आता या ठिकाणी हा डॉट बॉल. धाबसंख्या रफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 14.00च्या सरासरीने 28 धावा आहेत. चांगली सुरुवात दोन्ही संघांची. जर मात्र इथून ही सरासरी कायम मेंटेन केली तर किमान 65 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न चिखलोली संघ करेल सारा 11 या मॅच मध्ये. मध्ये 11 मिनिटांचा वेळ घेण्यात आलेला लक्षात असू द्या, कारण आता तुम्हाला येणाऱ्या 2 षटकांसाठी केवळ 9 मिनिटं असणार आहेत. ही सक्त ताकीद आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा या ठिकाणी वेळ घेत असाल तर तुम्हाला एक खेळाडू अगदी आपण पाहतो आउटफील्ड मधून इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल, अर्थातच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज पाहणार आहोत नितेश गवळी. पुन्हा एकदा सांघिक कोठ्यातून 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन नितेश गवळी तयार. पहिला बॉल ओव्हर पिच होता. क्षेत्ररक्षक जज करतायत प्रशांत सूर्यराव. व्हॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आणखीन एक लागेल टीम सारा 11 चिखलोली संघाला. बाळा बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतो नितेश 3रा चालू झाला आणि पहिलाच बॉलमध्ये त्याला सफलता सुद्धा मिळाली आहे. नितेश गवळीच्या पहिल्या षटकामध्ये सांघिक यश मिळालं आणि आता या षटकामध्ये त्याला स्वतः वैयक्तिक यश या ठिकाणी तो संपादित करतोय. चांगली गोलंदाजी आहे. अक्षरशः फटका खेळण्यासाठी बाळाला भाग पाडलं. या ठिकाणी लॉंग ऑनला पण पाहतोय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा झेल टिपण्यात आला.
हो बॅटची कडा इनसाइड आउट प्ले डॉन. इथे मात्र फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येईल. अनिकेतला सुद्धा परतावा लागणार आहे. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय लगेचच लागोपाठचे 2 धक्के दिलेत. नितेश गवळीने काय कमबॅक केलंय. 2 षटकामध्ये 14.00च्या सरासरीने 28 धावा जरूर पाहिल्या. परंतु लगेचच या ठिकाणी आपण पाहतोय मोठे 2 धक्के त्याने दिलेत. या ठिकाणी बाळानंतर अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. नाराज असतील अनिकेत. अगदी आपण पाहिलं तर थोडंसं जड पावलांनी तो माघारी परतलाय. कारण त्याला सुद्धा या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता. अक्षयला त्याला साथ द्यायची होती. परंतु एका बाजूने अक्षय चांगला खेळ करतात आणि आता त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती निकेश हा मैदानावरती आलेला आहे. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 28 ऑन अ हॅट्रिक बॉल. गोलंदाज नितेश गवळी. हो यावेळेस ओव्हर पिच क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत. वेल जज. फलंदाज होईल बाद. विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. नितेश गवळीची गोलंदाजी जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. नितेश गवळीसाठी काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 28 धावा असताना मात्र तिसऱ्या षटक प्रगती पथावरती जसा नितेशला संगणकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थकी गोलंदाजी सुद्धा होतीये. मैदानामध्ये आपण पाहतोय अद्यापर्यंत 3 या ठिकाणी विकेट संपादित त्यांनी केलेले आहेत. एक मिळणारा सांघिक यश. एकंदरीत आपण पाहतोय सर्व ज्या 4 विकेट्स आहेत त्या नितेश गवळीच्या षटकामध्ये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी अतिशय भेदक मार आहे. सरमान आपण पाहतोय या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी सुद्धा एक ट्रॉफी आहे. अनेक वेगवेगळी पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील. ऑलरेडी आता नितेश गवळी मला असं वाटतं की या ट्रॉफीचा हकदार तो असेल जी आम्हाला देण्यात आलेली आहे. तेजस अर्थातच बंटी दादा राजाराम मस्कर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बदलापूर शहर यांच्या वतीनं या ठिकाणी हे पारितोषिक देण्यात आलेले आहे. आकर्षकांना ब्युटिफुल ट्रॉफी. नितेश सलग लागोपाठचे 3 षटकार आले तरी सुद्धा ट्रॉफी देण्यात येईल. सलग लागोपाठचे या ठिकाणी 3 चौकार आले. षटकार आणि विकेटसाठीच आहे. माफ करा चौकारांसाठी नाही आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेश क्रीडा मंडळ एवे आयोजित मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. हो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला वॉट स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीच्या जोरावरती टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. भूषण जसा मैदानाच्या आतमध्ये आला अक्षरशः मित्र म्हणून का बॅटिंग लाईनअप असेल सारा 11 चिखलोली संघाची. अगदी बाळा बाद झाला. अनिकेत झाला. त्यानंतर निकेश सुद्धा बाद झाला आणि आता रोशन 6व्या क्रमांकावरती येऊन सुद्धा त्याने पहिल्या बॉलवरती आपली ताकद दाखवली आहे. दहशत निर्माण केलेली आहे. षटकार आणि धावसंख्या फलकावरती 34. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. अप्रतिम षटकातला अद्यापर्यंत नितेश गवळीने 3 विकेट त्यांनी कॅरी केल्या आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ओ यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला बिड ऑफ वरून. त्या ठिकाणी गीतेश ठाकरे अर्थातच अण्णा येतात. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 35 धावा आहेत. शेवटचा बॉल. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हला फटका चाललाय. पण विकेटला क्षेत्ररक्षक अतुल तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले. लगेच 2चा कॉल करण्यात आला आणि आता ही सेकंड धाव
सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. चांगली गोलंदाजी टाकल्या. मी तर म्हणे नितेश गवळी यांचं कौतुक करावं लागेल. झालाय 3 षटकामध्ये धावत संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37. 12.33च्या सरासरीने या धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगले बॅटिंग 5 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला धावांची इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल आणि तो प्रयत्न सुद्धा करते. एका बाजूने अगदी आपण पाहिलं तर विकेटची पडझड चालू आहे आणि एका बाजूने धावा सुद्धा होत आहेत. कारण अक्षय जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सारा 11 चिखलोली संघ सुद्धा चांगली धावसंख्या बनवेल. रोशनच्या बॅटमधून आणखीन एक मार पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले प्रशांत सूर्यराव यांचं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जवळ जवळ 5 डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5व्या क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या मला देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय आशेळे गावचे नामांकित उद्योजक श्री नितीनजी पांडुरंग तरे साहेब यांचं मनापासून आभार. यानंतर सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज तुम्ही पाहता जे आम्हाला देण्यात आलेत. तेजस अर्थातच बंटी राजाराम मस्कर, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बदलापूर शहर यांच्या वतीनं या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. त्यांचा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट फलंदाज साठी कूलर जे मात्र देण्यात आले उद्योजक अमरजी बोराडे असतील यांच्याकडून देण्यात आलं. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्वर्गीय संदेश बळीराम गायकर यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील बळीराम गायकर यांच्याकडून कूलर देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर चषक जे तुम्ही पाहतायत ते स्वर्गीय विठ्ठल पांडुरंग कोंडे यांच्या स्मरणार्थ श्री हरिचंद्र विठ्ठल कोंडे यांच्याकडून ते देण्यात आलंय. त्यांचा मनपूर्वक विशेष आभार. बालिकावीरासाठी या ठिकाणी फ्रीज देण्यात येईल. श्री दीपक हरिचंद्र भावार्ते, श्री सद्गुरु कृपा इलेक्ट्रॉनिक यांच्याकडून ते देण्यात आलेलं आहे. यानंतर भारत माससाठी ज्या कॅप्स आहेत अगदी आपण पाहतो ज्या टोप्या आहेत त्या देण्यात आल्या. जाबेद शेख परफेक्ट गारमेंटचे ते ओनर आहेत. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला होता. अगदी आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव यांच्या वतीनं. आणि आता बाईची धाव. बाद ऑफ द मॅच साठी अँग्लो सुद्धा आहेत. बॉलची व्यवस्था नितीन भोईर उद्योजकांच्या वतीने करण्यात आली आहे. फ्रुट्स श्याम सर मास्तर 7900 कानूरचे यांच्याकडून करण्यात आली आहे. आणि सन्मान चिन्ह प्रसाद मस्कर यांच्याकडून करण्यात आले. सर्व दानशूर दात्यांचा मनपूर्वक विशेष आभार. दिनेश यशवंतराव आणि नरेश यशवंतराव यांचे सर्व मैत्रीचे संबंध आहेत अगदी आपण पाहतो. म्हणूनच या चषकाला मैत्री चषक नाव देण्यात आलेलं आहे. चला 47 धावा झालेले आहेत आणि आता शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. स्टील 2 गो.
षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे. हो लाईन चांगली आहे. स्लोबर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. मध्यम पेसर हा गोलंदाज गती थोडीशी कमी केली आहे मित्रांनो प्रशांत सूर्यराव यांनी आणि आता हा सुद्धा डॉट बॉल आलेला आहे. षटकार आल्यानंतर आज चांगलं कमबॅक केलंय ते प्रशांत सूर्यराव यांनी. शेवटचा बॉल हो आणखीन एक डॉट बॉल आणि ते मिळेल कदाचित बाईची चिकी सिंगल. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. पंच इशारा सुद्धा करतात की 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावा धाव फलकावरती एकंदरीत 48 धावा झालेले आहेत. 12ची सरासरी अद्यापपर्यंत या ठिकाणी मेंटेन करण्यात आलेली आहे. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर 4 षटकांचा काळ समाप्त झाला. 12.00च्या सरासरीने एकंदरीत 48 धावा धाव फलकावरती आहेत. 48. चला शेवटचा षटक आहे. थोडासा स्पीडअप करा माशला कारण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा आपण टॉस सुद्धा करणार आहोत. आपटी आणि रुंदे चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचं षटक. सुस्वागतम 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 या दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे कार्याध्यक्ष आदरणीय दिनेश दादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत वेलकम आहे दादा आपलं. आणि आता बॉल चाललाय या ठिकाणी आपण पाहतोय सरळ ऑन साइडला त्या ठिकाणी झेल टिपण्यात आली आहे. फलंदाज बाद. मात्र जबरदस्त खेळ केला. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 16 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. संघाची धावसंख्या फलकावरती अद्यापर्यंत 48 आहे. पहिला चेंडू नरेश ठाकरेचा डॉट आला आणि त्यानंतर त्याला सुद्धा मिळाली एक सफलता. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे. 5 षटकामध्ये किमान 50, 55, 55 ते 60 ही धावसंख्या होणं अनिवार्य आहे. एक चांगली टोटल अगदी आपण पाहतोय जेव्हा 5 षटकामध्ये बनते ना तेव्हा मात्र सेकंड इनिंगमध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी सुद्धा त्या ठिकाणी करताना काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता मैदानामध्ये दर्जेदार खेळ राहिलाय तो ओम साई छत्रपती सीसी कुळगाव संघाचे हे गोलंदाज करतात. नितीश गवळी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली प्रशांत सूर्यरावने आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत गोलंदाज नरेश ठाकरे. चांगली गोलंदाजी आणि हा देखील एक जबरदस्त स्पेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नरेश ठाकरे म्हटलं तर छोटा पाकेट बडा धमाका. चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आणि या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक चेंडू शरीरावरती आदळलाय. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण अक्षयला स्ट्राईक हवी लेग बायची. धाव मिळते आणि फलंदाज सुद्धा माघारी पडतील. आणि या दरम्यान षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शॉर्ट टॉप लेन हाफ अँड पुल बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सक्सेसफुल देन पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. तर अगदी आपण पाहिलं तर या इनिंगचा वन साइड हिरो अर्थातच अक्षयच असेल नो डाऊट. कारण चांगले बॅटिंग त्याने केले. एकात एक किल्ला लढवत असताना अभिषेक कामत आम्हाला सांगतात 13 बॉल 31 वरती तो नाबाद खेळतोय. खेळ जर अक्षयचा आवडला असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. शेवटचा
अंतिम बॉल असेल या इनिंग्स आपण पाहतो. धावा धाव फलकावरती एकंदरीत टीमची टोटल 56 धावा आहेत. 56 तक 56. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. नीतू गवळीकडून झाली मिस्टेक आणि 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धावा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेल्या. अरे काय चालवलंय. चेंडूची फेकाफेक. धावा धाव फलकामध्ये एक्झॅक्टली 4 धावा आलेले. अगदी आपण पाहतोय असं वाटत होतं चेंडू मारल्यानंतर जर फलंदाज बाद झाला असताना अभिषेक तर एकही धाव होऊ शकले नसते. तिथे 1 कंप्लीट झाली. त्यानंतर चेंडूची फेकाफेक पाहायला मिळाली आहे. एकंदरीत 4 धावा आलेले आहेत आणि या 4 धावेने टीमची टोटल 60 वरती पोहोचलेली आहे. 12ची सरासरी बरोबर या ठिकाणी मेंटेन केली आहे ती सारा 11 चिखलोली या संघाने आणि आता 61 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलं आहे. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. आपटी वर्सेस रुंदे या 2 टीम मध्ये. दिनेश दादा भोईर यांना विनंती राहील जे कार्याध्यक्ष आहेत यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. एकसष्ट धावांची गरज आहे आणि आता टॉस आपण करणार आहोत. चला रुंदे टीम चे कॅप्टन प्लीज फास्ट आपण या. चला हर्षद थोडासा सामना स्पीडअप आपल्याला करायचं कारण काल शेवटचा सामना मानक्युली वर्सेस एरनजाड हा सामना आपण थोडासा उशिरा या ठिकाणी खेळवला. हरकत नाही. कदाचित एखाद्या संघाला त्याचा फटका जरूर बसला असेल कारण काल जवळजवळ 6:45-7च्या सुमारास सुद्धा या ठिकाणी मॅच लाईव्ह टेलिकास्ट चालू होती आणि त्याचं कारण होतं की दुपारी या 2 संघांनी थोडंसं उशिरा या ठिकाणी उपस्थित झाले. त्या कारणास्तव या ठिकाणी सामने थोडेसे उशिरा संपले. हरकत नाही आहे. लक्षात असू द्या तुम्ही या ठिकाणी असोसिएशन अंतर्गत खेळता मग तुम्हाला वेळेची पाबंदी जरूर असेल. टॉस आपण करू. दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला आपटीकर तर दुसऱ्या बाजूला रुंदे टीम. या आपटीचे कॅप्टन येतात. रुपेश येतात. आपटीचे कॅप्टन रुपेश शेलार. कॉइन स्पिन झालं आणि आता टॉस जिंकलाय रुपेश शेलार अर्थातच आपटी टीमने आणि आपटी टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला रुंदे संघाला विनंती राहील की आपण सुद्धा या ठिकाणी खेळाडू कक्षाजवळ येऊन थांबायचे कारण तुम्हाला बॅटिंग करायचे नेक्स्ट मॅच मध्ये. लक्षात असू द्या. चला 61 धावांची गरज आहे मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि 24 माफ करा 30 बॉल मध्ये 61 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये तेजस ठाकरे आणि नितीश गवळी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये हर्षद धुंडे यांना आपण पाहणार आहोत. पहिला मॅन्डेटरी पॉप प्लेचं हे षटक बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश क्रीडा मंडळ एवे आयोजित बैत्री चषक 2025 चे पर्व तुम्ही पाहतायत. आणि आता मॅचला होती सुरुवात. हर्षद धोंडे तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला तेजस
बेस्ट वर्सेस बेस्ट ही फाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आता मैदानावरती दोन खेळाडू दिग्गज आहेत. पाहावं लागेल 61 धावांचं आव्हान कशा पद्धतीने चेस करेल टीम कुळगाव की त्यांच्या बरोदात सारा 11 चिखलोली. चला मॅचला होते सुरुवात आणि आपण या ठिकाणी प्रति षटकामागे 5 मिनिटाचा वेळ ठेवण्यात आलेला आहे. चिखलोली संघ थोडंसं कॉपरेट करा कारण 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं असणार आहेत. अन्यथा तुम्हाला सुद्धा या सूचना वारंवार दिल्या जातील. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अनिकेत काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अगदी क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा प्रात्यक्षिक होता आणि पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला कारण अनिकेतला माहिती आहे चेंडूवरती येऊन वाकडं थोडंसं कठीण होईल पण तो पायाने अडवण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी सक्सेसफुल केलेला आहे. 2 धावा मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. 2 या धावसंख्येने सुरुवात झालेली आहे. अगदी 30 बॉलचा खेळ आहे आणि 61 धावा बनवायच्यात. मग सुरुवात तशीच करावी लागेल. तेजसला माहिती आहे तेजस ठाकरे अर्थातच बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. चांगले दर्जेदार या ठिकाणी खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्या या सीझनमध्ये मला तरी वाटतं की तेजस ठाकरे थोडेसे अगदी आपण पाहतोय जे आउट फॉर्म आहेत. तीन धाबा परंतु आता या मॅचमध्ये त्यांना जिम्मेदारी घ्यावी लागेल. चांगलं क्रिकेट सादर करायचं असेल तर मात्र फटका चांगला दर्जेदार पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. नितेश गवळीचा पहिला वार. या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय सुंदर या ठिकाणी दिवस आणि या सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर व्हायला हवी याच अनुषंगाने प्रत्येक संघ प्रयत्न करतोय. मागच्या मॅचमध्ये बोहपाडा संघ जिंकला त्याने दिवसाची सुरुवात चांगली केली आहे कारण आज 1 तारीख आहे आणि माघी गणेश उत्सव या सुद्धा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील आणखीन 6. गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्याची धामधूम आपण बदलापूर असेल संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रभर पाहिली असेल आणि आज अगदी आपण पाहतो आपले बाप्पा जे मात्र विराजमान होणार आहेत. धावसंख्येला फलकावरती एकंदरीत 13 धावा. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पाला नमन करून करत असो आणि जे कार्य कोणते असते त्याचे शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करत असो. यावेळेस आणखीन एक्स्ट्रा कव्हरला बॉल या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. का फिल्डिंग होती अगदी आपण पाहतो जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. जणू काही वाडिश लॉंग ऑफ वरून चेंडू धावत पळत पकडला आणि अगदी अखेर आपल्या संघाला या ठिकाणी 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोशन होते. कमालीची फिल्डिंग आहे. धावसंख्या फलकावरती 1 ने अडवते 14 धावा. चांगला स्टार्ट मिळाला. मी तर म्हणेन ज्या पद्धतीने चिखलोली संघाने सुरुवात केली तशी सुरुवात आता कुळगाव संघाची सुद्धा आपण पाहतो या मॅचमध्ये. राऊंड विकेटने स्लोपर पद्धतीचा बॉल बॅटची कडा लागली मागे बॉल चाललाय आणि इथे धोका 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 होऊ शकला असता. कदाचित या ठिकाणी ही धोक्याची घंटा होती आणि बाल बाल बचावले गेलेत. तेजस ठाकरेला तुम्ही पाहतात एक मोठी विकेट आहे या मॅचची आणि आता मैदानावरती त्यांनी थोडीशी मिस्टेक केली परंतु स्वतःला सावरत असताना जणू काही यष्टी रक्षक थोडेसे दूर राहिले आणि आता त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. बॅटिंग करत असताना ही चूक होती की ही घोडचूक याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला आता येणाऱ्या 4 षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. कदाचित तेजस ठाकरे बाद झाला असता तर कमबॅक होऊ शकला असं टीम सारा 11 चिखलोली संघाचा
परंतु पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 14 आणि आता विजयासाठी येणारे 24 बॉल या मॅच इक्वेशन असणार आहे 47 धाबांची गरज. 24 बॉल 47 ची गरज या मॅच मध्ये. अभिषेक कामत ऑफिशियल अपडेटर आमच्या समवेत जॉईंड आहेत. आज काल विजय पगारे होते परंतु आज कुठेतरी रिलीवर विजय पगारे यांचा सुट्टीचा दिवस असेल. रोशन येतात षटक क्रमांक 2 मध्ये. याच रोशनने काय चौकार अडवला होता एक्स्ट्रा कव्हरला आणि तोच रोशन आता सध्या बॉलिंग मार्क वरती होतोय. चला सामना स्पीडअप करा विनंती राहील. 24 बॉल 47 धाबांची गरज आहे. अप्रतिम तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खेळीमेळीच्या वातावरणात आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज रोशन. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय गॅप मधून चालला. बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. 4. चौकाराला बॅटची हलकीशी कडा घेतले. बॅटला चुंबन घेत हा बॉल मागे चालला आणि चांगला दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दाबा संघ रफालकामध्ये मी मगाशी सांगितले की बदलापूर ग्रामीणचे 2 संघ आहेत. तुम्हाला नेट टू नेट फाईट पाहायला मिळणार आहे अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच तुम्हाला अक्षरशः टाईट पोझिशनमध्ये पाहायला मिळेल. सायकलला नितेश ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केली पूर्वार्धामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने अगदी आपण पाहतो हा फटका ऑनसाइडला खेळायचा होता नितेश गवळीला परंतु त्यानंतर बॅटचा फ्लो फेस बंद केला. अर्थातच बॅटचा चेहरा बंद केला आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धाबा इथे मिळतील. धाबा संख्या रफालकावती 2ने पुढे सरकते. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती 4 आल्या आणि त्यानंतर दुहेरी धाव. एकंदरीत धाबांची गती जर आपण पाहिली तर भरपूर चांगली आहे. 20 धाबा अद्यापर्यंत धाव फलकावरती आहेत. 61 धाबांचा पाठलाग करते ओम साई छत्रपती सीसी कुळगाव ही टीम. शफल चालेत क्रॉस बॉडी स्ट्रोक. हा सुद्धा बॉल जाईल जणू काही गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत घासत पुसत बॉल चाललाय सीमा पार. 4. या ठिकाणी आता 4 धावा धावफलकावरती येतात. भरपूर प्रचंड वेगाने धावसंख्या पुढे सरसावते. धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी जलद गतीने धावा ऍड होत आहेत. या मागचं कारण आहे कारण चांगली बॅटिंग नितेश गवळीची होते. दुसऱ्या बाजूला अगदी आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळालाय तो तेजस ठाकरेला कारण नुकताच आपण पाहिलं तर ते सुखरूपरित्या बाल बचावले परंतु या मॅचला कुठपर्यंत ते घेऊन जातील हे सुद्धा पाहणं तितकं गरजेचं आहे. मॅच मध्ये धाव फलकावरती आपण पाहिलं तर 24 आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. रोशनवरती सध्या तरी आक्रमण करण्यात आले. 3 बॉलमध्ये रोशनने 10 धावा खर्च केले आणि हे षटक कदाचित महागडं ठरू शकेल का हे पाहणं गरजेचं. इथून जर कमबॅक केले ना तर मात्र हर्षद धोंडेपेक्षा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहील. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बॉडीवरती आदळतोय. नितेश गवळीने मात्र नकार दिलाय. त्यांना थांबवलंय तेजस ठाकरे यांना आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. आता कमबॅक होत आहे. गोलंदाज रोशन यांच्या वतीनं षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे आणि आता स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 24. यावेळेस आपण पाहतोय स्क्वायर कट वॉड स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन फील्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय या ठिकाणी सीमा पार. धावा मिळतील आणखीन 4.
तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धाबा धाव फलकामध्ये ॲड होत आहेत. कुणाल पेनकर सर काहीतरी सूचना करतात. ड्रिंक्स ब्रेक 3 षटकानंतर देण्यात येईल. 2 षटकानंतर. ओके, जास्त आवश्यकता असेल तर लगेच आपण पाणी नेऊ, कारण तापमान तसं या ठिकाणी उष्ण पाहायला मिळालेलं आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोशन रनवे रिधम मध्ये थोडंसं अडथळा निर्माण होतोय. नव्वद संख्या फलकावरती 28 आहे. सुरुवात दर्जेदार आहे. म्हटलं जातं ना, तुमची कोणत्याही कार्याची सुरुवात, कोणत्याही खेळाची सुरुवात तुमची चांगली असेल तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतं, मग ते क्षेत्र कोणतेही असू द्या. शेवटचा बॉल. ओ, या दरम्यान डॉट बॉल आलाय. ब्लँक स्ट्रोक होता. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. याही षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 28 धावा. चला पाणी घेऊन जा. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. तोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत. ऐकूया डीजे गणेशच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. याच दरम्यान आपटीचे आमचे राजूजी शिशवे यांना सुद्धा विनंती राहील आपण मंचावरती यायचे. या राजू दादा शिशवे यांना विनंती राहील आपण या ठिकाणी मंचावरती. आणि या ठिकाणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा बोईर यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं विशेष सन्मान केला जाईल. मी दिनेश आणि नरेश यशवंतराव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. काही पाहुणे या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल. मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आता विजयासाठी तब्बल 33 धावांची गरज आहे. 18 बॉल 33 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. गोलंदाज अक्षय बॉलिंग टाकवरती येतात. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अक्षयला पाचारण करण्यात आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती त्याला बोलवण्यात आलेलं आहे. कदाचित अक्षयने बॅटिंग सुंदर केली आहे. अक्षय गोलंदाजी कशी करतील यासाठी त्याला या ठिकाणी आता त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. पहिला बॉल तेजस ठाकरेच्या बॅटमधून बॉल चाललाय. बेड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक तुम्ही पाहतायत. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता आणि या शॉर्ट पिच बॉलवरती चेंडूला फेकून दिले सरळ सीमा पार. ठोकला षटकार. असो क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात राहुल सर माफी नसे, कारण तेजस ठाकरेला मिळालेलं जीवनदान या ठिकाणी षटकाराला. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं असेल प्रशांत सूर्यरावने फेकलेला थ्रो तिथे बाईची धाव मिळाली. स्ट्राईक जशी रोटेट झाली तिथे षटकाराला. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर जर तरला महत्व नाही आहे. आणि आता मैदानावरती तेच चित्र प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळते. धाबा धाव फलकामध्ये 34. चला बॉल सुपूर्द करा. 18 बॉल 33 धावांची गरज होती आणि आता येणारे 17 बॉल 27 धावांची गरज आहे. 17 बॉल 27 ची गरज आहे मॅच मध्ये. टीम ओमसाई छत्रपती सीसी कुलगाव संघाला. सतरा बॉल आणि आता 27 धावांची गरज आहे मॅच मध्ये. तेजस ठाकरेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पहिला धमाका भव्य स्वागत केलं अक्षयचं. राईट आर्म राऊंड विकेटने पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल अक्षयचा.
पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक होते हर्षद, त्याच्या अबाकाच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि अगदी इथे मात्र डोक्यावरून फ्लाय होत असताना धावा मिळाला 4. कबत या चौकाराने आपण पाहतोय धाबा संख्येचा या ठिकाणी पाठलाग करत असताना 61 धाबा बनवायचे. आता विजयासाठी 16 बॉल 23 धाबांची गरज, हे इक्वेशन शिल्लक आहे. अक्षयवरती अक्षरशः आक्रमण करण्यात आलं. ज्या अक्षयने सुरुवातीला पूर्वार्धामध्ये बॅटिंग चांगली केली आहे, तोच अक्षय आता गोलंदाजी मार्कवरती थोडासा महागडा ठरत असताना सुरुवातीला 2 षटकांमध्ये 14ची सरासरी पाहिली आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्यात आलं आणि आता इथे ऑन ड्राईव्हचा फटका आहे. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय. सेकंडचा कॉल लगेचच करण्यात आला होता, परंतु नितीश गवळी यांनी मात्र थांबवलंय. पण नितीश गवळी हेच सांगतात तेजस ठाकरेला की जास्त आता घाई गडबड करायची गरज नाही आहे. सिंगल डबलला जरी आता प्राधान्य दिलं तरी सुद्धा हळूहळू आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. एखादा चौकार, एखादा मोठा षटकार, या मॅचचं समीकरण आणखीन क्लोज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 33 धाबांची गरज होती पहिल्या बॉलवरती षटकाराला, तिथे 17 बॉल 27ची गरज राहिली. चौकाराला 16 बॉल 23ची गरज राहिली आणि आता या मॅचमध्ये 15 बॉल 22 धाबांची गरज असताना आपण पाहतोय बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक जणू काही नितेश गवळीने मॅप लावला होता. बॉल चालला गॅप मधून. धाबसंख्या धाव फलकावरती 4 ने अंकित होती आहे. आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. आणि आता 43 धाबा धाव फलकामध्ये 14 बॉल 18 धाबांची गरज आहे. समीकरण पूर्णपणे आता खुलं करण्याचा प्रयत्न करते. टीम कुळगाव संघ ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा नितेश गवळीने फटका चांगला खेचला. या ठिकाणी मिस्टेक झाली आहे, परंतु बॅकअप लगेचच मिळाले. एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. नितेश गवळी जास्त रिस्क घेत नाही आहेत. आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर जमेची बाजू हीच म्हणता येईल. ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाकडे 10 विकेट्स अद्यापपर्यंत राखून आहेत. एकही विकेट्स त्यांनी गमावले नाही आहे. एक चांगली भागीदारी या मॅचमध्ये रचण्याचा प्रयत्न तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीने नितेश गवळी करतायत. चांगली मॅच आहे. दीपक दादा पेंडुलकर अर्थातच दीपक भाऊ यांच्या वतीनं नेहमीच्या संघाला पाठबळ दिलं जातं. ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाला आणि त्यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत भाऊ आपलं. आणि आता मॅचच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी मिळतील धावा 4. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला. या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केला गोलंदाज अक्षय सुरकादेने तब्बल 20 धावा आणि संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 वरती. गोलंदाज हर्षद येतात. ज्या हर्षदने 14 धावांचं षटक हाताळलं पॉवर प्लेचं. त्यानंतर P2 मध्ये गोलंदाज रोशनने 14 खर्च केला आणि आता अक्षय महागडा ठरलाय. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय कबासला बुडवला. बॉल पॉइंट मध्ये चाललाय. डीप मध्ये एकच धाव मिळेल. 12 बॉल 13 धाबांची गरज आहे. जणू काही आता बॉलर रन इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे, परंतु इथे 11 बॉल आता 12 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. सिंगल धाव जरी आली तरी मात्र सामना जिंकू शकतो, परंतु एक धाव एक्स्ट्रा बनवावी लागेल तरच या मॅचमध्ये कुळगाव संघ आपली विजयाची पताका मिरवेल. 11 बॉल 12ची गरज आहे. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्राइक एंडला तेजस. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळते. धाबत संख्या फलकावरती 60 होती. 61चं आव्हान. गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. शफल झालेत. पंचांचा इशारा नो बॉल आलाय आणि त्यावरती ठोकलाय. तर डाके बंद षटकार. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये चुका पाहायला मिळाल्यात पंच सांगतायत आणि आता नो बॉल. त्यावरती आलेला हा जबरदस्त A1 क्वालिटीचा टँगो ब्रँडेड षटकार.
आता मात्र या ठिकाणी या बॉलवरती असणाऱ्या फ्रीट धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी एकंदरीत 7 धावांनी संघ पुढे सरकला. आता अवघ्या 5 धावांची गरज आहे. धावसंख्या फलकामध्ये अब तक 56 धावा आहेत, 56. कदाचित आता चिखलोली संघ डोक्याला हात लावत असेल की तेजस ठाकरेची ती विकेट किती महत्वाची होती. ओ क्लीन बोल्ड, परंतु इथे फलंदाज बाद होणार नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर फ्रीटचा बॉल होता, या अगोदरचा नो टाकण्यात आला होता. म्हणजे हाही एक जीवनदान या ठिकाणी तेजस ठाकरेला मिळतोय. कदाचित आपण पाहतो आज त्याला भरपूर नशिबाची साथ मिळते. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑनला आणि आता क्षेत्ररक्षक अनिकेत आहेत. आता तेजसला माहिती आहे सिंगलने सुद्धा हा सामना जिंकू शकतो आम्ही. आणि आता एका धावेला या ठिकाणी फार महत्व आहे. 57 धावा फलकावतीच अवघ्या 4 धावांची गरज आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. अगदी जो नो बॉल आला त्याच्यावरती षटकार आला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न विजय स्टोक होऊ शकतो हो. आणि या ठिकाणी नितेश गवळीने या सामन्याचा एंड केलेला आहे. फलंदाज आपण पाहतोय नितेश गवळीच्या बॅटमधून आलाय दर्जेदार विनिंग स्ट्रोक. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम ओमसाई कुळगाव आणि सारा 11 चिखलोली संघ हार्ड लक. आपलाही खेळ चांगला राहिलाय. या स्पर्धेच्या वतीने आपलंही भरपूर सारं कौतुक आम्ही करू आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाचा सलामीवीर फलंदाज नितेश गवळी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने विकेट हॅट्रिक संपादन